असं आम्ही खूप टॉपिकल खूप केले. म्हणजे सध्या जी हवा आहे धुरंधर धुरंधर हो, 2 हो, याचा तुम्हाला हो. एक चांगला फायदा होईल. हे छान आहे अगदी. एक रॅपिड फायर घेऊया आपण. कॉर्पोरेट सिनेमातला जो राजन की सरकार 3 मधला गोरख रामपूर? दोन्ही 5-5 मिनिटाचे होते रोज. मला दोन्ही आठवत नाहीत. नाही, पण मला सरकारमधलं आठवतं कारण ते माझा अमिताभ बच्चनचा माझा एक त्याचा तो हे होता. ह्याच्यात मला कुणावर हे नव्हतं. त्यात मला अमिताभ बच्चनवर एक सीन होता माझा सरकार 3 मध्ये. आणि रामू माझा चांगला मित्र आहे. त्याच्यावर मी 3 सिनेमे केलेत. आधी कंपनी केला होता. मग मिस्टर या मिस म्हणून केला होता. आणि मग सरकार 3 केला. आणि आताही त्यातून आता तो परत मुंबईत आला आहे. तो आता आणखीन एक मोठी फिल्म करतोय. त्यातही मला छोटंसं काम मिळेल. पण आता काय माहिती आहे, अमिताभ बरोबर काम केलं हे छोटंसं एक जरी सीन केला तरी लोक सांगतात त्या अनुभवाबद्दल. काही नाही, काही नसतं. तर अमिताभ बच्चनचे अनुभव असायला पाहिजे. माझा कशाला असायला अनुभव पाहिजे. नाही असं कसं? खरं आहे. मी लिहिलं त्याच्यामध्ये. आम्ही आमचा सीन होता की त्याला मी त्याच्यामध्ये एक क्या तू पागल हो गया म्हणतो. तुम गरीबों का ये उजड़ रहा है, तुम क्या करते हो यहाँ पे बैठ के. मग तो म्हणतो की मैं जानता हूँ कौन गरीबों को भडकाता है. तर मी वन टेक आर्टिस्ट आहे. कारण मी एकच एक्सप्रेशन आहे माझं. मी चेंज नाही करत कधी. त्यामुळे प्रत्येक डिरेक्टरला माहिती आहे की ह्याला 10 टेक्स आहे तो तसंच करेल. म्हणून मला कोणी दुसरा टेक मागत नाही माझ्याकडे. तर तो आमचा सीन झाला तर अमिताभ बच्चनला त्याने दुसरा टेक सांगितला रामूनी की अच्छा त्याला तो सरकार म्हणतो इवन लाईफमध्ये. हां बरोबर. हां सरकार भरत ओके सरकार आप थोडा उसमें त्याला वाईट वाटलं अमिताभ बच्चनला की त्याला दुसरा टेक आणि मला एकच टेक. मग तो म्हणाला की रामू भरत के लिए म्हणजे भरत ठीक आहे. त्याला माहिती आहे मी काही वेगळं करणारच नाही. तो म्हणाला भरत ठीक आहे आप थोडा ये करो. त्याला फार वाईट वाटतं. तो म्हणाला की भरत एक काम करते हैं जब मैं बोलता हूँ कि मैं जानता हूँ कौन भड़काता है गरीबों को तो विल यू से अच्छा तुम्हारा मतलब है मैं हे नाटकात त्याच्यात दिलेलं नव्हतं डायलॉगमध्ये पण माझा दुसरा टेक व्हावा म्हणून अमिताभ बच्चननी मला ते करायला लावलं. मग मी घरी जाऊन एक पोस्ट लिहिली की आज पहिल्यांदा आय ॲक्टेड विथ अमिताभ बच्चन. once in a lifetime you get a chance to act with somebody who's considered 1 to 10 of film industry training school of acting and today Amitabh Bachchan got that chance acting with me but he didn't show his nervousness. He acted quite well असं मी त्यात लिहिलं. त्यामुळे मला जास्ती कामं मिळत नाही असं लिहितो बोलतो. मला कोणी जास्त कामं द्यायला जात नाही. हे मी खरोखर लिहून असं केलं होतं. त्यामुळे मला अमिताभचा मला काय फरक पडत नाही. तो ही इज अन ॲक्टर मी काय मला काय अमिताभचं काय तर देव आहे का. आय एम अ ग्रेट फॅन ऑफ अमिताभ बच्चन. प्रचंड फॅन आहे अमिताभ बच्चनचा. पण त्याला बघून मला असं काही मला असं माय गॉड असं काही मला होत नाही. इज अ नॉर्मल गाय. आय डील विथ अमिताभ बच्चन द वे आय डील विथ विजू खोटे. येस ही इज अन ॲक्टर. आय एम अन ॲक्टर. त्यामुळे लोक जे म्हणतात की बच्चनला भेटलं ना मला असं म्हणजे मला काय करावं कळेल ना असं मला काही होत नाही. असं का व्हावं मला. नाही होतं असं नाही नाही झालं असं का नाही व्हावं असं काही गरज नाही असं व्हायची. अमिताभ बच्चन ॲक्टर लाईक आता आमच्या ह्याच्यात राहुल पेठे इज अन ॲक्टर. फॉर मी राहुल पेठे आणि अमिताभ बच्चन इज द सेम. दे बोथ ॲक्टर्स. ही इज अ ग्रेट ॲक्टर. म्हणजे मी म्हटलं की मी त्याचा प्रचंड मोठा फॅन आहे की सगळ्या ॲक्टर्समध्ये मला कोणी विचारलं की हू इज युअर बेस्ट मोस्ट फेवरेट ॲक्टर तर अमिताभ बच्चन इज माय फर्स्ट. पण त्यामुळे त्याला भेटून मला काय असं भीतीवर वाटत नाही की मला माय गॉड अजी मी ब्रह्म पाहिले असं काय होत नाही. एन ॲक्टर. आय कॅन टॉक टू हिम लाईक आय एम टॉकिंग टू यू. व्हेरी गुड. असा अप्रोच असणारे मला वाटतं तुम्ही पहिलेच तुम्हाला अशी नाही पण असं असायला पाहिजे. तुम्ही असं हे करायचं. ही मोठी माणसं आहेत सगळी. ही लेजंड आहेत सगळी. पण मी पुलन नाही भेटलो आहे. पुलं पण लेजंड आहेत. मी आर के लक्ष्मणना भेटलो आहे. मी दारासिंग आणि माझे मित्र होतो आम्ही. पण त्याला बोलतो की दारासिंग असं नाही. त्याचा प्रचंड मोठा फॅन आहे दारासिंगचा. त्या सगळ्या फाईट्स मी बघितल्या आहेत. पण आय कॅन टॉक टू हिम मॅन अँड मॅन. हां येस बरोबर. हो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.